तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीची कोंडी झाली आहे। खोपोलीजवळ बोर घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची वर्दळ वाढली आहे। अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटपर्यंत 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सलग सुट्या आल्यामुळे पर्यटक घराच्या बाहेर पडलेत। एक्सप्रेसवेवर वाहनं कासव गतीनं पुढे सरकतायत। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, सलग सुट्या आलेल्या आहेत त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडलेत। काय सध्याची परिस्थिती आहे? मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। कालपासून आपण बघतोय सातत्याने रायगड जिल्ह्यातून जे महामार्ग जातात त्यांच्यावरती वाहतूक कोंडी होते। आज सकाळपासूनच मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आजची जी वाहतूक कोंडी आहे ती अमृतांजन ब्रिज पासून खोपोली एक्झिट पर्यंत झालेली आहे। काल तर अक्षरशः खोपोली शहरात ही वाहतूक कोंडी पोहोचली होती, परंतु आता जी वाहतूक कोंडी आहे ती अंडर पॉइंटला सुद्धा झालेली आहे आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहनं अगदी संत गतीनं पुढे सरकतात। महामार्ग पोलीस असतील किंवा इतर देवदूत यंत्रणा असतील या सुद्धा ही वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतात, परंतु वाहनांची संख्या एवढी वाढलेली आहे, त्यातच मोठी वाहनं देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि छोटी वाहनं देखील आहेत आणि त्यामुळे वाहनांची संख्या वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी आणखी वाढलेली आहे। यामध्ये कदाचित पोलीस काही प्रमाणात ब्रेक घेण्याची शक्यता आहे, जेणेकरून वाहनं दुसऱ्या बाजूने वळवता येतील। जर कुणी पुण्याच्या दिशेने जात असेल तर त्यांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग निवडावा किंवा घरातनं बाहेर न पडणं पसंत करावं, असं आवाहन देखील आता यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। मात्र ही वाहतूक कोंडी उद्यापर्यंत कायम राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे। निश्चित धन्यवाद प्रफुल्ल सविस्तर माहितीसाठी।